नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। कुछ नहीं चीखा चिल्लाया काफर इतनी सक्त सजा लेकर भी। स्वतःलाच विचारावे तसे त्याने इखलासला विचारले। जी बिलकुल नाही द्यायचा म्हणून इखलासने लवत जाब दिला। तो ऐकताना एकाच विचाराने हिंदुस्थानचा बादशहा हैराण हैराण झाला। इसी जगह होता हमारा बाकी शहजादा अकबर तो, आती ऐसी सजा की नौबत उस पर तो। जायच्या इजाजतीच्या हुकमाची वाट बघत इखलास तसा ताटकळत उभा आहे याचेही त्याला भान नव्हते। दक्षिणेतून निघून आग्र्याला आपल्या बापाला कैद केल्यापासून राजस्थान, बंगाल, विजापूर, गोवळकोंडा आणि मराठी मुलूक तुडवीत वणवण भटकलेली आपली हयात त्याला सताड उघड्या डोळ्यांसमोर सरकताना दिसू लागली। हमारी एक भी औलाद होती संभाजी सी तो डालते हम इतने बड़े सल्तान का बोझ भरोसे से उसके कंधे पर और गुजारते बुढ़ापे की ये जिंदगी तसल्ली से पैगंबर की खिदमत में। एवढा जवळ जवळ पुरा हिंदुस्थान हुकमतीखाली येऊन सुद्धा काहीतरी नेमकेच गमावल्याच्या काळजीतोड बेचैनीने तो स्वतःच हरवल्यागत झाला। इखलास समोर उभाच असलेला बघताच तो केवढ्याने तरी ओरडला, जाव। तळावर कुठेतरी कोंबड्याने बांग दिली। पाठोपाठ बांगांमागून बांगा सुरू झाल्या। आता राजे आणि कुलेशांना फक्त या कोंबड्यांच्या बांगांनी पहाट झाल्याचे, उन्हाच्या चटक्यांनी दिसत चढल्याचे आणि नमाजी समजेसाठी अजाम बरोबर झडणाऱ्या नौबतीच्या दुडदुडीमुळे केवळ अंदाजाने दिवस रात्रीचा प्रहर कळत होता। त्यांच्या आतड्यातील भूक आता अंगभरच्या वेदनांनीच शमवून टाकली होती। तळावर फटफटले उगवतीची उबदार किरणी येऊन राजांच्या अंगाला बिलगली। फार फार जाणवली त्यांना ती ऊब। त्यांच्या मनातून थोरल्या आऊंची, सती गेल्या मासाहेबांची, श्री सखींची, धाराऊ दुर्गाबाई, भवानीबाई यांची पुरती कबीला याद करून देणारी सै उफाळली। त्यातच उफाळत्या आणखी दोन आठवणी तीव्रतेने गोदावरी आणि रामराजांच्या मासाहेब यांच्याही। थोरल्या आऊ कोण होत्या त्या? त्या होत्या शिवरात्रीची पहाट धरून साक्षात जगदंबेला पडलेल्या गोमट्या स्वप्नासारख्या। त्या स्वप्नानेच पाहिले होते आबासाहेबांच्या रूपाने एक रोकडे मर्दाना सत्य असते थोरल्या आऊंचे आणि आमचे प्राणप्यारे आबासाहेब आमच्या जागी तर कसे कसे वागते ते। कसली तरी प्रचंड झरझर राजांच्या पाठकण्यातून सरसरत वर गेली। पोटात अन्नाचा कणही नव्हता तरी चेहरा रक्तबंबाळ तडतडता झाला होता तरी आबासाहेबांच्या नुसत्या स्मरणानेच नागफण्यागत ताट झाली त्यांची गर्दन। मनोमन माथाच भिडविला अगोदर त्यांनी आबासाहेबांच्या पावन पायांना आणि पाचाडच्या छत्र्यांच्या पायऱ्यांना। आमच्या घरच्याच आणि भोवतीच्या कैक माणसांनी केली फितवेखोरी। बळ द्या आम्हास आमच्या देहाच्या अवयवांनी आणि तुमच्या मायेखाली पोचल्या मनाने तरी देऊ नये आम्हास या निर्वाणीच्या क्षणी दगा। आपल्या जन्मदात्या आऊसाहेबांचा चेहरा आठवण्याची खूप कोशिश केली त्यांनी। त्या जागी पुन्हा पुन्हा दिसू लागला त्यांना धाराऊचा चेहरा। धाराऊ कुणबी काळजाला मायेचे लिंपण घातलेला निकोप जीव। स्वतःच्या राया अंतावर नाही एवढी अमाप माया केली तिने आम्हावर। धाराऊ कोण? आमच्या जिंदगीतली ती थोरल्या आऊंच्या हाती जगदंबेने दिलेली भंडारा परडीस। कुणबाऊ निकोप मायेच्या केवढा भंडारा उधळला तिने आमच्यावर। ऐन आषाढी एकादशीच्या रोजी चितेच्या अग्नीचा घास घेऊनच आपला जीवनभराचा उपवास सोडणाऱ्या आमच्या सती गेल्या मासाहेब। कोणी काय मन मानेल ते मागून घेतले आबासाहेबांकडून, पण त्यांनी काळ्या हौदावरच्या चितेवर अग्निरूप होताना आपल्या समोर ठेवून घेतल्या त्या आबासाहेबांच्या फक्त मोजड्या। रायगडाने किती जीव देह ठेवताना पाहिले, पण पहिल्याने सती जाण्याचा मान मिळवला तो त्यांनीच। काय वाटले असेल त्यांना आगज पेटीने देहाची कापूर राख होताना। आजही कानात घुमतात त्यांचे त्यांना चूड देताना त्यांनी काढलेले धैर्यशील अमर बोल। कधी आलाच प्रसंग तर आमचं हे रूप ध्यानी ठेवा, पुत्र आहात तुम्ही आमचे। त्या बोलांची याद होताच राजांचे मन कसे ढवळून घुसळून निघाले। मासाहेब मासाहेब तुमचे हे रूप आम्ही नुसते ध्यानीच ठेवले नाही तर या क्षणी जगून दाखवतो आहोत ते। तुम्ही गेलात सती गेल्या आबासाहेबांसाठी, आम्ही
आम्हीही सतीच जातो आहोत पुरुषदेही इथल्या मावळ मातीचा टिळा मस्तकी लिहून. तुम्हास रिवाजाचा चूड देण्यासाठी घरचे म्हणून आम्ही तरी होतो. इथे आमच्या भोवती आहेत औरंगचे तुकडे लाचार बुणगे. तुम्ही नाही निदान तुमची यादगीर म्हणून आम्हीच उठवले रायगडी तुमच्या नावे सतीचं वृंदावन. आमच्या मागे राहील आमची याद तुमच्या मुलखाला, आमच्या माणसांना. का नाही वाटलात कधी तुम्ही परक्या, आणि का नाही वाटल्या रामराजांच्या मासाहेब कधीच घरच्या. खरेच आम्ही आणि रामराजे तुमच्याच पोटी उपजतो, तर केवढे मिटते सवाल आबासाहेबांचे आणि उभ्या दौलतीचे. का नाही वाटलो आम्ही रामराजांच्या मासाहेबांना घरचेच दौलतीसाठी. मग फरक तो काय उरतो त्यांच्यात आणि औरंगजेबाचा बागी शहजादा अकबरात. कोण होत्या रामराजांच्या मासाहेब आमच्या जिंदगीत. विष घोटून क्षणात त्या होत्याच्या नव्हत्या झाल्या. असत्यात जर त्या आता आम्हास अशा बघायला हव्या, तर खात्री आहे आमची रामराजांना घेत आल्या होत्या तशाच पोटाशी घेतले असते त्यांनी सुद्धा या क्षणी आम्हाला. आमच्या जिंदगीचा सर्वात चुकला होता मनसुबा आमच्या दुर्गाबाई. नाव तेवढे दुर्गा ठेवले आम्ही, पण दुर्गाऐवजी कोठीतच राहिल्या त्या हयातभर, आणि तेही साक्षात औरंगच्या. समजू उमजू केल्या कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप नाही वाटला कधी आम्हास. रुखरुख तर चाटून सुद्धा नाही गेली, पण दुर्गा तुमची सय झाली की पोखरून निघते उभे काळीच. छत्रपतींच्या राणी असून कोठडीत कितपतलात तुम्ही आमच्या बच्चांसह, आणि आमची पाठराखण करण्यासाठी माहेरपणाच्या निमित्ताने आलेल्या आमच्या राणू अक्का. कसले मिळाले माहेरपण त्यांना, आबासाहेबांच्या कन्या असून औरंगाच्या कोठडीत बंद होण्याचे. तुमच्या सुटकेसाठी किती जंग केला आम्ही. आबासाहेब आणि आम्ही सुटलो आग्र्याच्या विळख्यातून, पण तुम्हाला मात्र आम्हा सोडवता आले नाही. छे छे, कसले हे आमचे जिणे. असेल राजा म्हणजे उपभोगशून्य स्वामी सुद्धा असेल, पण तुम्ही दोघी थोरल्या आऊ सती गेल्या मासाहेब आमच्या श्री सखी यांच्यासारख्या राजस्त्रिया म्हणजे कोण. खूप विचार केला तरी नाही मिळाला त्याचा जाप कधी आम्हास. आणि लिंगाण्याच्या कड्यावरून देह झोकून दिलेली अश्राप गोदावरी, ती म्हणजे तर कुठेतरी आभाळात तडकणाऱ्या विजेने धुवून वर भुईवर कोसळून भेगाळावे तिचे अंतरंग. तसा आमच्या हयातीतला अदावती सल खुद्द आबासाहेबांनी बांधले तिच्यासाठी सतीचं वृंदावन लिंगाण्याच्या पायथ्याशी. अण्णाजींना हत्तीच्या पायी दिल्याची कधीच खंत वाटली नाही आम्हास, पण हकनाक बळी गेलेल्या गोदावरीचा सल डोळ्यात खुपून गेलेल्या सलाखीसारखा या क्षणीही सलतो काळजात. जाळत जातो तो काळजाचा पैल तीर. आणि आमच्या श्री सखींचा चेहरा आठवला की झगमगती चांदण वेलच डोळ्यांसमोर उभी राहते. आमच्या पत्नी एवढे नाते वगळले तर उरल्या सुरल्या श्रीसखी आबासाहेबांच्या कन्याच शोभाव्या अशा. का कुणास ठाऊक त्यांना अवतीभोवती बघताना नेहमीच याद होत राहिली ती थोरल्या उंची. केवढ्या घोर यातनेत पडल्या असतील त्या या क्षणी. बोलताना त्या नेहमीच म्हणायच्या, आम्ही आपलं बाशिंग बांधलं आहे रानवाऱ्याशी. खरोखरच काय करतील, कशा वागतील त्या आम्हा मागे. केवढी भाऊबीस घातली आहे गणोजी कान्होजींनी आपल्या पाठच्या भगिनीला. खुलताबादेच्या कोठडीतील दुर्गांना याद करताना केवढी अपराधाची जाणीव होते, पण रायगडाच्या श्रीसखींना याद करताना मन ऋणाईताच्या भावनेने कसे शिगोशिग भरून येते. येसू, गांगोलीत तुम्हाला मासोळीच्या वाणाची अंगठी बाळराजांच्या बारशात नजर देताना आम्हाला काय कल्पना होती की आमच्या मागे तुम्ही पाण्याबाहेर मासोळीसारख्याच व्हाल. कबेल्याच्या आठवणी अनावर झाल्याने त्यांनी मान झटकली. समोर इंद्रायणी आणि भीमा एकमेकींच्या गळ्यात गळा घालून उन्हाला पीठ तळपत वाहतच होत्या. सूर्य आता तर ऐन माथ्यावर तळपू लागला. दूरवरून जवळजवळ येणाऱ्या घोडेपथकांच्या टापांची थडथड मोठी मोठी होत जावी तशी शंभू मनात आता अष्टप्रधान मंडळाच्या आणि औरंगबरोबर जागजागी झडलेल्या हातघाईत कामी आलेल्या कैक मर्दान्यांच्या आठवणी थडथडू लागल्या. भ्रमात गेलेले शेवटच्या क्षणी उशी खालून काढून भीकबाळीची आणि पेशवेपदाच्या शिकेमुद्रांची डबी पुत्र निळोपंतांच्या हाती देणारे मोरोपंत कसे लागले कच्छपिते अण्णाजींच्या आणि मासाहेबांच्या. कोण आणि कसा देणार त्याचा जाब. परक्याचे वतन कर्जापोटी आपल्या घशात घालण्याची घालमेल करणाऱ्या पहिल्या पेशव्यांना, श्यामराजांना पेशवेपदातून मुक्त करणारे आबासाहेब असते आमच्या ठाई, तर काय करते मोरोपंतांचे कोण आणि कसे सांगणार ते. एवढेच कशाला, कुठल्या भिरमिटीने खुद्द आम्ही गेलो आपणहून दिलेरच्या गोटात, याचा काय जाब देणार आम्ही झालो तरी. आमच्या जागी ते आणि त्यांच्या जागी आम्ही असतो तर कसे वागतो आम्ही.
का काही क्षणच असतात कुट्ट काळे प्रत्येक माणसाच्या जगत्या हयातीत? नाहीतर गेले असते का एवढ्या पल्ल्याचा विचार करणारे आबासाहेब प्रत्यक्ष औरंगच्या भेटीस आग्र्यात? आणि पडते कशासाठी अडकून कैदकोठीत झाली नसेल कधी आम्हाला आबासाहेबांची होते तशी आमच्या पेशवे निळोपंतांना त्यांच्या वडिलांची कधी याद? कधीच का केला नाही मोरोपंतांचा निसटता सुद्धा उल्लेख आमच्याशी बोलताना त्यांनी? की खांद्यावर जोखीम पडताच तोडूनच टाकावी लागतात माणसास नाळेची नाती? मोरोपंत रायगडाच्या मंत्रीवाडीतील तुमच्या राहत्या वाड्यावर चौकी पहारे बसविताना काय वाटले आम्हास ते आमचे आम्हासच ठाऊक. आपल्याच सही हाताने आपलाच डावा हात कलम करायची अशी नौबत औरंगवरही येऊ नये या पुढच्या हयातीत पंतांची जोखमीची जागा दिली आम्ही त्यांचेच पुत्र निळोपंतांस. पण पण नाही भरून निघाली कधी त्या क्षणी झाल्या कोंडीची जखम. पंत तुम्ही आबासाहेब गोदावरी यांची मनापासून माफी मागण्यासाठी माणूस म्हणून तडफडतय आमचे हे मावळ मन. पण तुम्हीच सारे हात डोलवून नको नको का म्हणताय या क्षणाला? का का राजांनी गदगदून गर्दन हलवली. साकळल्या रक्तथेंबात थटलेले त्यांच्या चेहऱ्यावरचे घामाचे थेंब त्यामुळं इकडे तिकडे टपकले. खाचा झाल्या रक्त साकळल्या नाकाम डोळ्यांसमोर अण्णाजी उभे ठाकले त्यांच्या. अण्णाजी कसल्या ऋणानुबंधाची होती ही असामी. आबासाहेबांच्या काळात धाराबंदीचे काम चोख करणारे अण्णाजी आमची मात्र मुस्कटदाबी करायला धजावलेच कसे? अण्णाजी गोदावरी रामराजांच्या मासाहेब कसला त्रिकोण हा आमच्या पावलापावलात अडकत गेलेला. गोदावरीची माफी मागण्याचे सुद्धा विचार उठतात मनात. मग अण्णाजी मासाहेबांची मात्र माफी मागण्याचे का नाही घेत मन? अगदी या क्षणी सुद्धा. आणि गोव्याच्या मांडवी खाडीत आमचा वाहतीला लागलेला घोडा अटीतटीने थोपवून आम्हास प्राणदान देणाऱ्या खंडोजींचे जन्मदाते बाळाजी. आबासाहेबांचे नेक कलमबाज कलम हत्यारापेक्षा कारीगर होणारे हत्यारांचेही हत्यार कसे रोखले त्यांनी ते मासाहेबांच्या भेडेस पडून आम्हाविरुद्ध. त्यांचे पुत्र असूनही कधीच केला नाही. निळखंडोजींनी सुद्धा आमच्याशी बातचीत करताना त्यांचा उल्लेख. कसा धजावला त्यांचा हात त्यांच्या आमच्या प्राणांपेक्षाही प्रिय दौलतीचा तुकडा थेट शहजादा अकबरास तोडून देण्याची लिखावट करण्यास. नसतेच पाठवले अकबराने. त्यांनी रेखलेले खलिते आम्हाकडे पन्हाळगडावर होताच त्यांचा अण्णाजींचा मासाहेबांचा आमच्यावरच्या विषप्रयोगाचा कटाव फत्ते तर होता आमच्या श्वासांचा क्षणात शेवट याहून कमी वेदनांनी. पण या क्षणी या वेदनासुद्धा वेदना का नाही वाटत? अण्णाजी बाळाजी श्यामजी हिरोजी यांना काय वाटले असेल हत्तींच्या पायी चितसुराण होताना? खंत, असह्य वेदना, अपार यातना. छे, तपशील आला होता डोंगरा एवढा. बोजा अंगावर पडताना सुद्धा ते शांत होते असा. समजून केल्या करणीने कचदिल होतात ते कसले खंदेशूर. त्यांच्या मनात येऊन पार दूर गेलेले काळे क्षण आज आमच्यासमोर कसे उभे आहेत. का धडपडत आहेत ते आपले काळेपण उजळ करण्यासाठी. जखडबंद असले तरी त्यांना इजाजत देण्यासाठी का उठतायत आमचे हात? पुरे अंग घुसळून वर उठवण्यासाठी म्हणून राजांनी दोन्ही हातांना झटका दिला. पुन्हा कचला भक्कम तक्ता कुलाह त्यांच्या मनगटात. निरुपयाने राजे देही शांत राहिले, पण मन फडफडतच राहिले. त्या फडफडीतूनच आवाज उठू लागले. प्रल्हादपंत न्यायाधीश. एकदा गफलत झाली तरीही त्यांच्याच हाती न्यायाधीशाची सूत्रे देताना आम्ही म्हणालो होतो. मुलखात जसे डोंगरकडे तसे न्यायाधीश आल्या. वादळ वाऱ्यानं झाडझुडपं डुलती हेलावली एवढंच काय उन्मळून पडली तरी समजू शकतं. पण डोंगरकडेच पायीचा धर सोडून लटलटू लागले तर अगदी निर्वाणीचा म्हणून औरंग दौलत डुबवायला चालून येताच खुद्द न्यायाधीशांनीच हात मिळवणी करावी शिर्क्यांशी. त्यासाठी त्यांनाच दस्त करण्याचा आखरी हुकूम सोडावा लागला आम्हास. आणि आज तर खुद्द आमच्याच बाबीने न्यायाधीश होण्याची संधी मिळावी औरंगजेबास. शेवटी काळ आणि नियतीच असते का प्रत्येकाचा न्यायाधीश? औरंगने अन्याय नाही न्यायच दिला आहे आम्हास असे पुन्हा पुन्हा का वाटते? त्याहून गैर कोणताही निवाडा केला असता त्याने तर दिल्लीच्या चांदणी चौकात नेताजी पालकरांचा मोहम्मद कुली खान करणारा तो आमचे मामासाहेब बजाजी निंबाळकर यांच्यावर अफजलच्या स्वारीत गुदरला तसा प्रसंग
गुदरता औरंगमुळे आमच्यावर तर औरंगने तोही विचार नक्कीच केला असणार. म्हणूनच तर त्याने राहुल्याच्या सवालास आमच्या सामनेस तडकावून दिले. "ये नहीं पडेगा नमाज कभी." औरंग आलीच नसती नौबत तर राज हौसेपोटी ढोंग म्हणून तू हयातभर पुढे धरलेला इस्लाम नौबत करताही पडलं असतो आम्ही नमाज, एवढ्याचसाठी की तुझ्या अल्लाह तालाने मेहर होऊन आपल्याच बाप भावांची अघोर कत्तल करणाऱ्या, आपल्याच बेटीला कैदेत टाकणाऱ्या, लाखो गोरगरीब हिंदूंना जीवे मारणाऱ्या, शरण आलेल्यांना इस्लामी करणाऱ्या, त्यातल्या ताकदवरांना मनसबी बक्षून लाचार करणाऱ्या तुला एकदा तरी माफ करून परवरदिगार असल्याची खातर पटवावी त्याने. यासाठी जसजशा दिवसरात्रीच्या कुणासही सोडविता न येणाऱ्या चावर मिठ्या कडकडून पडत होत्या, तसतशी राजे कुलेश दोघांचीही मने साकळून एकवटून थळी करून येत होती. एकाच विचारावर सोनं झालं आहे जीवाचं. त्या पुऱ्या तळावर चमत्कारित विचारांचे जाळेच जाळे पसरले होते. दोघेही जबान नजर गमावलेले कैदी एकमेकांबद्दल विचार करीत होते. त्यांची मन अडकलीच मागे तर एकाच विचारात अडकत होती. महाराणी ऐकल्या आहेत मागं या इथून तिथवर पसरल्या दौलतीबाबत रयतेला धीर दिलासा देऊन उभं करण्यासाठी कशा बांधतील त्या मन? कोण देईल त्यांना घरोब्याचं पाठबळ? औरंग तर आपल्या शामियान्यात कधी दोघा कैद्यांचा, कधी सेवाचा बगावती मुलूक कसा डुबावा याचा विचार करताना हातची माळ ओढत मध्येच थांबून छताला निरखत सारख्या पायफेऱ्या घालीत होता. बेटी झीनत त्याला वाळा मिश्रित लिंबू शरबत मधून मधून स्वतः देताना धाडसाने विचारत होती, कैसी ही तब्येत अब्बाजान? खरे तर आपल्या अब्बाजांनी कैद्यांना सुनावलेली सक्त सजा तिच्या स्त्री मनात रूपच चलत होती. औरंगलाही घोर पडला होता. हिंदुस्थानच्या सल्तनीला आपल्या मागे कोण सांभाळेल याचा. खरोखर सत्तेची राज्ये सामदाम दंडभेदाने उठवणे सोपे आहे, पण त्यात जीव अडकणे केवढे अवघड आहे. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.